तर तुम्हाला माहित आहे का यवतमाळला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा का म्हणतात आणि कुठं आहे, चला आज आपण बघूया। माहीला घेऊन डायरेक्ट निघालो मग वावराकडे। त्यानंतर लागते आपल्याला वावराकडे नॅशनल हायवे, त्यात माही पण ये सांप बना दे, सांप ऐसे लहरा लहरा क्यों नहीं है, लहरा ये तेवढ्यात आबाजी भेटला। त्यानंतर मी पोहोचलो पांढऱ्या सोन्याच्या खदानीमध्ये, गाडीला पार्क केलं आणि वावराचा आनंद घेत सरळ गेलो मळ्याजवळ गेल्या गेल्या विहीर दिसली, मग काय बाबा पिलं मग पाणी पिणं झाल्यानंतर सरळ गेलो मळ्याच्या वरी चढल्यानंतर जे हवा लागत होती ना, त्यानंतर मी गेलो सरळ आई जवळ, तर माझी आई सोनं याचत होती। त्यानंतर मी पण बांधला मग वटा, मग लागलो सोनं याचायला। करणला पाहून मला माझं बाल पण आठवलं, आई पण लहानपणी 5 रुपये दे ना याचा लाय मला कापूस, हेच आहे ते पांढरं सोनं। मग असा कापूस गटुड्यात बांधायचा, सारी दुनिया का बोझ हम उठा। तिथं माझी आई काकू मामी सर्वजण मस्त कापूस याचत होत्या आणि आजी मस्त कीर्तन लावून कापूस याचत होती। बाय बाय भावना, भेटूया पुढच्या ब्लॉग।